नमस्कार मित्रांनो, हायटेक मराठीमध्ये मी प्रोफेसर बर्लिन तुमचं स्वागत करतो. तर आता आपण NPS वात्सल्य योजना याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर चला वेळ घालवण्यापेक्षा सुरुवात करूया. NPS योजना नेमकी काय आहे हे आपण बघू. आई वडील आपल्या मुलांच्या नावे खाते उघडून त्यात नियमितपणे पैसे भरू शकतात. परंतु ज्या मुलांचं वय 18 वर्ष खाली आहे त्यांच्यासाठीच हे आपण NPS वात्सल्य खाते उघडू शकतो. ज्यांची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपोआप नियमित NPS खात्यात त्याचे रूपांतर होते. ह्यांनी काय म्हटलं आहे ते आपोआप त्यांचे NPS खात्यामध्ये रूपांतर होतं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. पुढे काय म्हटलं आहे तर वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावरच खात्यातून निवृत्तीवेतन पेन्शन मिळेल. म्हणजे आपण जर आता पैसे भरायला सुरुवात केली तर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण यातून आपल्याला पेन्शन मिळणार आहे. पण ही अट जरा किचकट वाटते. 60 वर्ष म्हणजे खूप होतात. किमान 50 ते 55 वर्ष ही असायला पाहिजे होते. 60 म्हणजे जरा जास्तच वाटत आहेत. तर चला पुढे काय म्हटलं यांनी NPSचे समभाग म्हणजे यातून आपल्याला यांनी काय सांगितलं तर आपल्याला व्याज मिळणार एक प्रकारे. तर आता NPS वात्सल्य योजनेच्या अटी काय आहेत? अटी काय म्हटलं त्यांनी 18 वर्षापर्यंतची सर्व मुले या योजनेसाठी पात्र असतील. म्हणजे यामध्ये पात्रता सांगितलेली आहे की ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे त्यांनाच ह्या योजनेसाठी पात्र ठरवलं आहे. सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडामध्ये हे खाते उघडता येते किंवा NPSद्वारे सुद्धा आपण ऑनलाईन उघडू शकतो. हे खाते उघडण्यासाठी कमीत कमी मर्यादा 1000 रुपये असणार आहे. खात्यात जमा केलेल्या पैशावर आपल्याला चक्रवाढ व्याज मिळेल. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला खात्यात जमा पैशावरती चक्रवाढ व्याज मिळणार आहे. 3 वर्षानंतर 25% रक्कम म्हणजे 3 वर्षानंतर 25% रक्कम शिक्षण, आजार यासाठी काढता येणार आहे. मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत जास्तीत जास्त आपण 3 वेळाच यातील रक्कम काढता येईल. मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही. कारण की एकदा जर तुम्ही स्कीम चालू केली तर मुलाचे वय 18 वर्ष होत नाही तोपर्यंत यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. तर तुम्हाला 18 वर्षापर्यंत पैसे भरणंच आहे. पण 18 वर्ष होईपर्यंत तुम्ही कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त 3 वेळाच रक्कम काढू शकता. ते पण शिक्षण, आजार यासाठी ही कारणं त्यांनी सांगितलीत. तर अर्ज कसा करावा? अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक तर बँकामध्ये जाऊन तुम्ही करू शकता. तर दुसरी गोष्ट सांगितली ऑनलाईन जर करायचं असेल तर तुम्हाला NPSची जी साईट आहे NPCRA-NSDL ही साईट, तर ह्या साईटवरती जाऊन तुम्हाला नोंदणी करावी लागेल. तुमचा आधार कार्ड या ठिकाणी बघा, आधार कार्ड एंटर करून OTP येईल, त्यानुसार तुम्ही व्हेरीफाय करायचं. तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी तपशील भरावे लागतील. तुमची स्वाक्षरी स्कॅन करून फोटो प्रत अपलोड करावी लागेल. तुम्ही पेमेंट कोणत्या पर्यायाने करणार ते सिलेक्ट करायचं आणि यानंतर तुमची NPS खाते उघडले जाईल. तुम्हाला तुमचे खाते क्रमांक व पासवर्ड मिळेल. तर ही होती NPS वात्सल्य योजनेची थोडक्यात माहिती. जर तुम्हाला आपली ही माहिती आवडली असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा व आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर मी ही डिस्क्रिप्शनमध्ये हे PDFची लिंक देत आहे. तर चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र.